स्टॉप स्क्रोलिंग. जर तुमचा इंग्लिश बोर्ड पेपर उद्या आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थ्यांनो, इंग्लिश हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, पण घाबरल्यामुळे विद्यार्थी स्वतःच मार्क्स कमी करतात. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंटेशन प्लस फॉर्मॅट प्लस टाईम मॅनेजमेंट इज इक्वल टू 80+ मार्क्स. जर तुम्हाला 80पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातली पहिली आहे प्रेझेंटेशन, सेकंड फॉर्मॅट आणि थर्ड टाईम मॅनेजमेंट. सो पहिले 15 मिनटं गोल्डन टाईम. पूर्ण प्रश्नपत्रिका नीट वाचा. रायटिंग स्किलचे टॉपिक्स काळजीपूर्वक निवडा. जो टॉपिक कम्फर्टेबल आहे तोच निवडायचा आहे, घाईत टॉपिक निवडू नका. विद्यार्थी मित्रांनो, 15 मिनटं क्वेश्चन पेपर नाही वाचला तरी चालेल, परंतु प्रत्येक क्वेश्चन वाचताना तो व्यवस्थितपणे क्वेश्चन समजून घ्या आणि मग त्यांचे ॲन्सर्स लिहायचे आहेत. सेकंड विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट जो आहे आपला रायटिंग सेक्शन, तो 20 मार्क्स प्लस आहे. मे बी 28, काही पेपरमध्ये तो 30सुद्धा असू शकतो. तर फॉर्मॅट पाळायचा. लेटर, रिपोर्ट, स्पीच या तिघांपैकी तुम्हाला एकच लिहायचं आहे. तर लिहिताना पॅराग्राफ क्लिअर ठेवायचा आहे. पॉईंट्स तुम्हाला लॉजिकली मांडायचे आहेत, कुठल्याही पॉईंट्स मांडायचं नाही आहे. त्यानंतर मार्जिन काढायचे तुम्हाला माहिती आहेत. राईट स्किल्समध्ये प्रेझेंटेशन व्यवस्थित असेल तर तुम्हाला मार्क्स मिळतात. तिसरा सेक्शन आहे तो ग्रामर सेक्शन. प्रश्न नीट वाचा. टेन्स आणि सब्जेक्ट, वर्ब ॲग्रीमेंट तपासा. स्पेलिंग मिस्टेक्स टाळा. स्मॉल मिस्टेक इज इक्वल टू 1 मार्क लॉस. जर तुम्ही छोट्या मिस्टेक केल्या, स्पेलिंग असतील किंवा दुसऱ्या, तर तुम्ही 1-2 मार्क आरामात लॉस करू शकता. नेक्स्ट, प्रोज अँड पोएट्री ॲन्सर्स. पॉईंट्समध्ये उत्तर लिहा. बिग पॅराग्राफ्स लिहायचे नाही आहेत, टाळायचे आहेत. कीवर्ड्स अंडरलाईन करा. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की जे ॲन्सर तुम्हाला महत्त्वाचे वाटतात त्याला कीवर्ड्स अंडरलाईन करा. एक्झामिनरला ते सोपं वाचायला मिळालं तर तो इझिली तुम्हाला मार्क देतील. पार्ट 3 कोणता आहे? पार्ट 3 कॉमन मिस्टेक्स. क्वेश्चन नंबर चुकीचा लिहिणे, फॉर्मॅट विसरणे, हँडरायटिंग खराब असणे, ॲन्सर इनकम्प्लीट लिहिणे किंवा लास्ट 10 मिनिट्स रिव्हिजन न करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चनचा नंबर नीट लिहायचा आहे. पेपरचा फॉर्मॅट जो आहे तो विसरायचा नाही. हँडरायटिंग नीट काढायचं आहे. ॲन्सर पूर्ण करायचे आहेत आणि शेवटची 10 ते 15 मिनटं आपल्याला पेपर रिचेकसाठी ठेवायचे आहे. तर आता हे लास्ट 10 मिनिट्स का ठेवायचे आहेत? पेपर पूर्ण झाल्यावर तुम्हाला स्पेलिंग तपासायचे आहेत. क्वेश्चन मार्क्स म्हणजे क्वेश्चन नंबर्स जे आहेत ते व्यवस्थित लिहिलेत की नाही ते चेक करायचे आहेत. आणि रायटिंग फॉर्मॅट आपण बरोबर लिहिला आहे की नाही हे बघायचं आहे. जर तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित केली तर तुमच्या जे काही छोट्या मोठ्या मिस्टेक झाले असते ते तुम्हाला रिकरेक्ट करता येतील आणि तुमचे मार्क्स तिथे मिनिमम 5 मार्क्स वाचतील. विद्यार्थ्यांनो, इंग्लिशमध्ये 80+ मार्क्स मिळवणे अजिबात कठीण आहे. जर तुम्ही आज शांत राहिलात आणि स्मार्ट अटेम्प्ट केला तर तुम्ही अभ्यास केला आहे, तुम्ही सक्षम आहात. फक्त विश्वास ठेवा.